मुसळधार पावसाने आदमापूर उड्डाणपुलाखालचा रस्ता जलमय, भाविक व ग्रामस्थ संतप्त। आदमापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे उड्डाणपुलाखालच्या रस्त्याला पुन्हा एकदा तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। सुमारे 1 तास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी 1.5 ते 2 फूट पाणी साचल्याने भाविक व ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यातूनच नागरिक आणि भाविकांना वाट काढावी लागत असून वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही याच ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती। त्यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। या प्रकारामुळे भाविक आणि ग्रामस्थांच्या मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे। पावसाळ्यात या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आदमापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थानामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे। त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात। मात्र उड्डाणपुलाखाली साचणाऱ्या पाण्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून देवस्थानच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पावसाळा नुकताच सुरू झाला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। केके न्यूज साठी कागळ प्रतिनिधी ओंकार पोद्दार। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।